ठरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन आणि सायलीपासून. तर आता इथे सायली त्याचा डब्बा त्याला करून देते आणि आता तो घेऊन जातच असतो. तेवढ्यातच आता त्याला काहीतरी आठवतं. तर आता सायली म्हणते, "अहो काय शोधताय?" तर आता अर्जुन काहीतरी शोधत असतो आपल्या बॅगेमध्ये. तर आता सायली त्याला विचारत असते प्रश्न आणि अर्जुन काय उत्तरच देत नसतो आणि अर्जुनला तेवढ्यातच आता कॉल येतो आणि आता तो बघतो. तर तो उचलतच नाही तो कॉल. तर सायली त्याच्याकडेच बघत असते. इन्स्पेक्टर सावंतांचा कॉल? यांच्याशी बोलायलाच हवं सायलीच्या गाठोड्याबद्दल. पण सायलीसमोर कसं बोलू असं म्हणतो आता अर्जुन. आणि आता तो खूप घाबरलेला असतो आणि आता सायलीला ते कळतं. तर आता सायली म्हणते, "अहो फोन घ्या ना," असं म्हणते आता सायली. तर अर्जुन म्हणतो, "हो, हो, घेतो, घेतो." असं म्हणतो होता तो. "हॅलो?" असं म्हणतो होता अर्जुन. "हां, हां. काय?" असं म्हणतो होता अर्जुन. "हॅलो?" असं म्हणतो होता तो. "हॅलो, हॅलो," असं करतो तो. तर आता नाटक करत असतो सगळा अर्जुन. "नाही ऐकायला येत नाहीये अजून," असं म्हणतो होता अर्जुन. "नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, मी बाहेर जाऊन बोलतो," असं म्हणतो होता अर्जुन. तर आता सायली म्हणते, "अहो डबा घ्या ना." तर आता अर्जुन डबा घेतो आणि जातो. "वेळेत जेवून घ्या हां," असं म्हणते आता सायली. "वेळेत जेवाच तरी, पण डब्बा उघडल्यावर चिठ्ठीचं उत्तर सुद्धा नक्की द्या," असं म्हणते आता सायली. तर आता इथे मैपत आणि नागराजला दाखवलंय. "हे काय? प्रियाच्या वकिलाने डायरेक्ट तुला नोटीस पाठवली आहे," असं म्हणतो होता नागराज. "आणि कोर्टात हजर राहायला पण सांगितलंय," असं म्हणतो होता मैपत. त्यांना वाटतंय हा मैपत शिकरे घरात रिकामटेकडाच बसलेला असतो आणि त्यांना वाटतं की लगेच येणार मैपत ह्यांच्या नोटीसला घाबरून, असं म्हणत होता मैपत. "मग आता नोटीस आले तर तुला जावंच लागणार ना," असं म्हणत होता नागराज. "तुला हे सगळं करायला कोणी सांगितलं होतं मैपत? प्रियावर हल्ला करण्याची काय गरज होती तुला?" असं म्हणतो होता नागराज. "मग काय करायची गरज होती? नागराजची चुचुंद्री मला वाटेल तसं बोलली फोनवर. भेकड म्हणली भेकड," असं म्हणत होता मैपत. "मैपत शिकरे, तुम्ही माणसांच्या मागे लपता म्हणून," असं म्हणत होता मैपत. "मग दाखवून द्यायला नको तिला की मी कुणाच्या बाबाला घाबरत नाही म्हणून," असं म्हणत होता मैपत. तर नागराज म्हणतो, "तुला हे कळत कसं नाही? प्रियाने सगळं केलंय म्हणजे यामागे तिचं काहीतरी चाल असणार, डाव असणार तिचा," असं म्हणत होता नागराज. "ती पोरगी काय साधीसुधी आहे का?" असं म्हणत होता नागराज. "तिचा मेंदू कसा तिरका चालतो माहिती ना आपल्याला," असं म्हणत होता नागराज. तर आता नागराज म्हणतो, "त्या मुलीकडे व्हिडिओ आहे आपला माहिती आहे ना," असं म्हणत होता नागराज. "तू हे असे डोके न वापरता हल्ले करत राहिलास ना तिच्यावर, तर तेवढं महागात पडेल आपल्याला. डोकं वापरत जा ना मैपत," असं म्हणत होता नागराज. "आता झाली चूक, केली ना मान्य," असं म्हणत होता मैपत. "किती बोंबाबोंब करताय नागराज शेठ," असं म्हणत होता मैपत. "आता आधी काय टेन्शन्स कमी आहेत आपल्याकडे," असं म्हणत होता नागराज. "माझ्या बायकोला सांगितलं मी, तुम्ही मैपतच्या घरी जात होता ते मी पाहिलं," असं म्हणाली मला ती, असं म्हणत होता नागराज. "काय सांगता नागराज?" असं म्हणतो होता मैपत. "मग आता तिला फक्त संशय नाही आलाय माझ्यावर, खात्री पटली आहे," असं म्हणत होता नागराज. "मी आणि आमच्या दोघांची घट्ट दोस्ती आहे हे चांगलं माहिती आहे तिला. नंतर तिने दादाला सांगितलं नाही मग," असं म्हणत होता नागराज. "पण तिनं हे कोणालाच सांगू नये किंवा ती सांगणार नाही. ही जबाबदारी कुणाची?" असं म्हणत होता मैपत. "माझीच आहे ना," असं म्हणत होता नागराज. "आणि मी ती पेलणार आहे जबाबदारी. मी मॅनेज करेल माझ्या बायकोला," असं म्हणत होता नागराज. "पण बाबा तू, तुझ्या पुढे हात जोडतो. हे असलं कांड पुन्हा करू नकोस," असं म्हणत होता नागराज. तर मैपत म्हणतो, "सगळेच फासे उलटेच पडायला लागले की काय हो नागराज शेठ, आता परत त्या कोर्टात जाऊन बसायचंय मला आणि माझ्या ताटात काय वाढून ठेवलंय तेही बघायचंय," असं म्हणत होता मैपत. "नोटीस आले फक्त मैपत, म्हणजे तुला कोर्टात वकील लागणार आहे, कोण घेऊन जाणार आहेस?" असं म्हणत होता नागराज. "काय काय तुम्ही, तुमचा तो वकील रविराज किल्लेदार," असं म्हणत होता मैपत. तर आता नागराज म्हणतो, "दादा," तर आता नागराज म्हणतो, "दादा सगळ्यात आधी तुला फासावर चढेल." तर आता मैपत म्हटलं, "स्वप्न चांगलं आहे, एक वकील मॅनेज केलंय, आता बघूया तो काय करतो, पुढचं पुढं बघू," असं म्हणत होता मैपत. तर आता पुढे सायलीला दाखवलंय, ते जेव्हा जेवतील ना तेव्हा मला नक्की परत कॉल करतील आणि त्यांचं आवडीचंच जेवण बनवलंय मी आज आणि शेवटी एक चिठ्ठी पण लिहिली आहे, असं म्हणते आता सायली. आणि खूप खुश असते ती. कधी फोन करतील ते मला, असं म्हणत असते ती आणि म्हणतील, "प्रिया आई, माझा बाबा म्हणतोय मी आता लवकरच तुमच्या आयुष्यात येणार आहे," असं म्हणते आता सायली आणि लाजत असते आणि हसत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे दुपार झालेली असते. तर आता इथे अर्जुन आणि चैतन्य बसलेले असतात. सायली आणि प्रियाची गाठोडी अशीच तर गायब होणार नाहीत, कुठे तर असतीलच, असं म्हणत होता अर्जुन. अर्जुन असं म्हणत होतं, चैतन्य आश्रमातून पोलीस स्टेशन जवळ जेव्हा सामान गेलं होतं, तर आता अर्जुन बघतच नाही ती चिठ्ठी आणि ती चिठ्ठी खाली पडलेली असते. कारण आता ते गाठोडं कुठे गेले विचार करत असतात ना, तर अर्जुन आता ती चिठ्ठी बघतच नाही. "माझ्या मनात सेम आलं होतं," असं म्हणत होता अर्जुन आणि चिठ्ठी खाली पडून जाते बघा प्रेक्षक हो. "सावंतांना मी फोनही केला होता," असं म्हणत होता अर्जुन. "त्यांनी फोन घेतला नाही किंवा जेव्हा त्यांचा फोन आला तेव्हा नेटवर्क नव्हता आणि त्यांना मी मेसेज ड्रॉप करून ठेवला आहे, ते फोन करतीलच मला," असं म्हणत होता अर्जुन. आणि आता तो डबा उघडतो तर आता भेंडीची भाजी असते. तर अर्जुन म्हणतो, "अरे वाह! आज माझ्या बायकोने आवडती भेंडीची भाजी दिली आहे मला," असं म्हणतो आता अर्जुन. "बायको," असं म्हणतो आता तो.
आणि आता तो म्हणतो, "माझी आवड तू नेहमीच लक्षात ठेवतेस. सो स्वीट." असं म्हणतो आता तो. "तुला फोन करून सांगतो." असं म्हणतो आता अर्जुन. आता तो फोन घेतो हातामध्ये. तर आता चैतन्य म्हणतो, "करा, करा, करा. नाही, शांतपणे फोन करा." असं म्हणतो आता चैतन्य. "मी काय ऐकत नाही. माझं कान बंद आहेत." तर आता अर्जुन बघतो त्याच्याकडे. "कसं आहे, आमच्यावर कोणी प्रेम करून छान आम्हाला भेंडीची भाजी करू घालत नाही ना." असं म्हणतो चैतन्य. "काय करणार?" असं म्हणतो आता तो. तर आता अर्जुन म्हणतो, "अरे, तुला दिलं असतं, पण नाही." असं म्हणतो आता अर्जुन. आणि आता त्याला कॉल येतो. तर आता अर्जुनला कॉल आलेला असतो बघा प्रेक्षक हो. "इन्स्पेक्टर सावंत?" असं म्हणतो आता अर्जुन. तर आता चेतन म्हणतो, "बोल, बोल." तर आता अर्जुन कॉल घेतो आणि म्हणतो, "बोला सर." तर आता त्याला काहीतरी सांगतात इन्स्पेक्टर. "हो, हो, त्याच्यासाठीच मी तुम्हाला कॉल केलं होतं आणि तिथे त्यासाठीच पोलीस स्टेशनमध्ये यायचं होतं." असं म्हणतो आता अर्जुन. तर आता इथे सायली मात्र वाट बघत असते अर्जुनच्या कॉलची. मात्र अर्जुन तिकडे ती चिठ्ठी वाचतच नाही आणि आता ती चिठ्ठी पडलेली असते खाली. "एव्हाना यांचं जेवणही झालं असेल. यांनी चिठ्ठी पण वाचली असेल, पण मग कॉल का नाही केला?" असं म्हणते आता सायली. त्यांना अजूनही वाटत नाही बायकोशी बोलावं असं. असं म्हणून आता सायली खूप टेन्शनमध्ये असते. "का वागतायत हे असं?" असं म्हणते आता सायली. आणि मग आता ती परत म्हणते, "मी एवढ्या प्रेमाने चिठ्ठी लिहिली होती. किती छान लिहिले होते मी आणि तरीही यांना माझ्याशी बोलावंसं वाटू नये." असं म्हणते आता सायली. "आणि बायकोशी बोलायला कितीसा वेळ काढावा लागतो ते काही नाही. मी फोन करून सांगतेच ह्यांना मला ह्यांचा किती राग आलाय ते." असं म्हणते आता सायली. आणि आता ती कॉल करते. करायला जाते तेवढ्यातच आता ती थांबते. "मी काय यांना फोन करायचं?" असं म्हणते ती परत. "एवढ्या प्रेमाने डब्बा बनवायचा मी, चिठ्ठी बनवायची मीच आणि आता फोन पण मीच करायचा का?" असं म्हणते आता सायली. आणि चिडते ती. "अजिबात नाही." असं म्हणते ती. "सतत कुठल्या जगामध्ये असतात हे?" असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन इथे इन्स्पेक्टर बरोबर बोलत असतो आणि म्हणतो, "हो, हो. हो, मला तेच सांगायचं होतं. मी आणि कुसुमताई आश्रमाचा एक-एक कोपरा शोधून काढला आहे. तरी ती 2 गाठोडे कुठेच सापडत नाहीयेत. मला वाटतं ती गाठोडी बहुतेक पोलीस स्टेशनमध्येच असतील." असं म्हणत होता अर्जुन. "हो, हो." असं म्हणत होता तो. "म्हणून तिथे यायचं होतं आम्हाला." असं म्हणत होता अर्जुन. "तुम्ही सांगा ना कधी येऊ आम्ही?" असं म्हणत होता अर्जुन. "बरं, आम्ही निघतो." असं म्हणत होता अर्जुन. तर आता चैतन्य आणि अर्जुन दोघेही न जेवताच निघतात बघा प्रेक्षक हो तिथून. तर मग आता अर्जुन बघतच नाही ती चिठ्ठी आणि आता तो सगळा आपला डब्बा परत घालतो आपल्या बॅगेमध्ये आणि तिथेच ठेवतो तो आणि आता तो तिथून निघून जातो बघा प्रेक्षक हो. तर मग आता सायलीला काय कॉल करतच नाही तो आणि चिठ्ठी तिथेच पडलेली दाखवली ऑफिसमध्ये आणि सायली खूप एक्सायटेड असते इथे, पण तिला काही कॉल येत नाही. तर आता सायली म्हणते, "कामाच्या व्यापामुळे हे जेवलेच नसतील तर?" तर आता सायलीला खूप टेन्शन येत असतं. "कळणार कसं मला?" असं म्हणते आता सायली. तर आता सायली म्हणते, "मी चैतन्य भाऊजींनाच कॉल लावते." तर आता इथे सायली चैतन्याला कॉल लावते. तर मग आता चैतन्याला कॉल आलेला असतो सायलीचा. तर मग आता चैतन्य म्हणतो अर्जुनला, "सायली वहिनीचा कॉल आलाय." तर आता अर्जुन म्हणतो, "अरे हो, तिला फोन करायचा राहूनच गेला माझा. आता काय करू?" असं म्हणत होता अर्जुन. "आता बोलू फोनवर." असं म्हणत होता चैतन्य. "आता नाही, आता नाही." असं म्हणत होता अर्जुन. "आता फोन केला तर तिला मी कसं सांगू मी पोलीस स्टेशनला चाललोय म्हणून? मी कसं सांगू तिला, की मी तन्वीचं गाठोडं शोधायला चाललोय? नाही, परत खोटं बोलावं लागेल मला. मी काय घेणार नाही तो कॉल. तू घे आणि तिला सांग, की मी मीटिंगमध्ये आतमध्ये आहे म्हणून. का सांग काहीतरी." असं म्हणत होता अर्जुन. तर आता चैतन्य म्हणतो, "बरं, बरं." तर आता चैतन्य कॉल घेतो आणि म्हणतो, "हां, सायली वहिनी बोल ना." "चैतन्य भाऊजी तुम्ही आणि हे कुठे आहात?" असं म्हणते आता सायली. "आम्ही ऑफिसमध्ये आहे." असं म्हणतो आता चैतन्य. "मी जस्ट आत्ताच केबिनच्या बाहेर आलोय आणि अर्जुन आत ऑफिसमध्येच आहे. आत जाऊन त्याला देऊ का फोन?" असं म्हणतो होता चैतन्य. तर आता अर्जुन म्हणतो, "नको रे, असं काय बोलतोयस? मी एवढंच फोन केला होता विचारण्यासाठी, की त्याचं जेवण झालंय काय म्हणून." "हो, आम्ही आत्ताच जेवलो." असं म्हणतो होता चैतन्य. "काय झालं आम्ही जेवलो. मी सुरेशला बाहेरून डब्बा दिला. म्हटलं घासून ठेव. तेवढ्यातच मी बाहेर आलो आणि असं सांगतच होतो." तर आता अर्जुन म्हणतो, "तिला डिटेलमध्ये सांगू नकोस काही. तिला खरं वाटलं पाहिजे." "हॅलो," असं म्हणतो होता चैतन्य. "बरं, बरं, ठीक आहे." असं म्हणते आता सायली. "मी बोलते यांच्याशी नंतर." असं म्हणते आता ती. "ओके, ओके, बाय." असं म्हणतो होता चैतन्य. आता चैतन्य म्हणतो, "बघ सगळं बरोबर सांगितलं मी." तर आता अर्जुन म्हणतो, "हुश, बरं झालं तू सांगितलंस. एवढा फायदा होतो ना असं खोटं बोलून एक-एकदा." असं म्हणत होतं चैतन्य. शो मग आता इथे सायली म्हणते, "ह्यांचं जेवण झालं सुद्धा, तरी ह्याने मला कॉल केला नाही. त्यांना माझी फेव्हरेट केलेली भेंडी भाजी दिसली ना, ती चिठ्ठी." असं म्हणते आता सायली.
यांना ह्यांची बायको कुठे दिसते हल्ली. लग्न झाल्यावर काही दिवसांनीच नवऱ्यांना त्यांची बायको नकोशी होते. हे म्हणतात ना लोकं, ते खरंच आहे. पण यांच्या बाबतीत हे खरं असेल तर? असं म्हणते आता सायली आणि विचारात पडते आता ती. तर आता तिला खूप टेन्शन येत असतं आणि स्ट्रेस येत असतो ह्या गोष्टीचा, की अर्जुन पण असाच वागणार आहे का तिच्याशी आणि त्याला पण तिच्यातला इंटरेस्ट कमी झालाय का? असं वाटायला लागतंय बघा प्रेक्षक. तर आता इथे कोर्ट दाखवलाय. तर आता इथे प्रिया थांबलेली असते विटनेस बॉक्समध्ये आणि आता ते जज आलेले असतात. तर आता अश्विन सुद्धा बसलेला असतो. कोर्टाची कारवाई सुरू करावी. युअर ओपनिंग स्टेटमेंट प्लीज, असं म्हणतो होता तो जज. तर आता वकील जो प्रियाचा असतो तो म्हणतो, युअर ऑनर, माझी क्लायंट मिसेस तन्वी सुभेदार हिच्यावर आरोप होते की तिने साक्षी शिखरे हिने केलेला खून लपवण्यासाठी मदत केली. मैपत पण बसलेला असतो बघा प्रेक्षक कोर्टात. 2 वर्ष कोर्टापासून सत्य लपवलं, खोटी साक्ष दिली आणि म्हणून त्यांना 7 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झालेली आहे, असं म्हणतो होता तो तिचा वकील. पण मला कोर्टासमोर हे सांगायचं आहे की मिसेस तन्वी सुभेदार यांनी हे स्वतःच्या मर्जीने केलेलं नाही आहे, असं म्हणतो होता तिचा वकील. त्यांना तसं करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला, असं म्हणतो होता तो वकील. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या, असं म्हणतो होता तो वकील. आणि म्हणून त्यांना खोटी साक्ष देणं भाग पडलं होतं, असं म्हणतो होता तो वकील. म्हणून मी कोर्टाला विनंती करतो की तन्वी सुभेदार यांना कोर्टाने माफी द्यावी, असं म्हणतो होता तो वकील. तर आता प्रिया पण नाटक करायला सुरुवात करते. हात जोडून वगैरे थांबते ती. थँक्यू मी लॉर्ड, असं म्हणतो होता तो वकील आणि आता तो जाऊन बसतो आपल्या ठिकाणी. तर आता दुसरा वकील असतो सरकारी वकील. ॲडव्होकेट पावसकर, युअर ओपनिंग स्टेटमेंट प्लीज, असं म्हणतात आता जज. तर आता दुसरा वकील थांबतो. तर आता तो दुसरा वकील म्हणतो, युअर ऑनर, एवढ्या मोठ्या गुन्ह्याच्या प्रकरणातील आरोपीला अशी सहजासहजी माफी मिळू नये, असं म्हणतो होता तो वकील. एक अशी व्यक्ती जी गेले 2 वर्ष खोटं बोलत होती, तिने डोळ्यासमोर झालेला खून लपून ठेवला, तिला आपण मोकळं का सोडायचं, असं म्हणतो होता तो वकील. आणि हे असं असेल तर समाजासमोर आपण काय आदर्श ठेवणार आहोत, असं म्हणतो होता तो वकील. म्हणून मी कोर्टाला अशी विनंती करतो की तन्वी सुभेदार यांना माफी मिळू नये, असं म्हणतो होता तो वकील बघा प्रेक्षक. तर आता मैपत खुश होतो हे ऐकून आणि ते अश्विनला त्रास होतो. थँक्यू ओनर, युअर ऑनर, असं म्हणतो आता तो वकील आणि जाऊन बसतो आपल्या ठिकाणी. अर्जुन अर्जुन असं म्हणत येतो आता चैतन्य अर्जुनच्या केबिनमध्ये. अश्विननी जो वकील तन्वीसाठी बघितला होता ना, तो जोरात कामाला लागला, असं म्हणतो होता चैतन्य. तर आता अर्जुन म्हणतो, काय? तर आता चैतन्य म्हणतो, तन्वीची शिक्षा माफ करण्यासाठी त्याचे प्रयत्न चालू आहेत. तर आता अर्जुन म्हणतो, व्हॉट? कोर्टात अपील करणार आहे तसं, असं म्हणत होतं चैतन्य. कसं शक्य आहे हे, असं म्हणत होता अर्जुन. एक मिनिट, असं म्हणत होता तो. ॲडव्होकेट जेवर देसाई ना, असं म्हणत होता अर्जुन. हो, असं म्हणत होता चैतन्य. तर आता अर्जुनला कॉल येतो, तेवढ्यातच बायको म्हणून लिहिलेलं असतं त्याच्यावर. तर आता अर्जुन मात्र बघतो तर बायको म्हणून आलेलं असतं. तर आता अर्जुन काय घेत नाही तो कॉल. तर आता तो म्हणतो बायको. तर आता तो विचारत पडतो घ्यायचं की नाही कॉल म्हणून. तर आता तो घेतच नाही तो कॉल. आता नको, असं म्हणतो होता अर्जुन. तर आता अर्जुन म्हणतो, जेवल देसाईशी बोलायला हवं आता आम्हाला, असं म्हणतो होता अर्जुन. तर आता इथे सायली कॉल केलेली असते ना अर्जुनला आणि तो घेत नाही, त्यामुळे आता ती म्हणते, मी न राहता त्यांना कॉल केला तर हे फोन पण घेत नाही आहेत, असं म्हणते आता सायली. आता ह्यांच्याकडे माझा फोन घ्यायला पण वेळ नाही वाटतं ह्यांच्याकडे, असं म्हणते आता सायली. सायली, असं म्हणत आता अस्मिता येते. तर आता इथे सायलीला टेन्शनमध्ये बघते अस्मिता. तर आता अस्मिता म्हणते, काय ग, असं म्हणते आता अस्मिता. काय तोंड का पडलंय तुझं असं, असं म्हणते आता अस्मिता. कुठे, काय नाही, असं म्हणते आता सायली. तर आता अस्मिता म्हणते, थाप मारू नकोस हां, असं म्हणते आता ती सायलीला. सरळ सरळ दिसतंय तुझ्या तोंडाकडे बघून, काय झालंय सांग, असं म्हणते आता अस्मिता. तर आता सायली काय सांगतच नाही. तर आता सायली म्हणते, फारसं काय नाही हो अस्मिता ताई, असं म्हणते आता ती. थोडंसं काहीतरी झालेलंच असणार आहे मग, असं म्हणते आता अस्मिता. पटकन सांग बघू मला, असं म्हणते आता अस्मिता. तर आता सायली म्हणते, आज मी ह्यांच्या डब्यामध्ये त्यांच्या आवडीची भेंडीची भाजी दिली होती, असं म्हणते आता सायली. आणि सांगते सगळं काय 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 केलेलं असतं तिने, ते कसा डबा भरलेला असतो आणि त्याच्या आवडीची भेंडीची भाजी दिलेली असते आणि एक चिठ्ठी लिहून दिलेली असते आणि अर्जुनला कसा तो डब्बा लिहून दिलेला असतो आणि त्याच्यानंतर सगळं आता ती सांगत असते अस्मिताला. नाही नाही, मी फक्त एवढंच विचारायला फोन केला होता की ह्यांचं जेवण झालं का म्हणून, असं चैतन्याला फोन केलेलं असतं. ती सगळं सांगते आता सायली अस्मिताला आणि अस्मिता मजा घेत असते तिच्या स्टोरीची. आणि मग आता इथे सुमन मात्र आपल्या विचारात असते, कसं तिला नागराजने तिचं तोंड धरलेलं असतं, तुझ्या डोक्यात कसं चिखल भरलाय ना, तुझ्या डोक्यात फक्त ठेवायचं आणि कुणाला नाही सांगायचं, बाहेर नाही काढायचं, असं म्हणून तिला धमकी दिलेला असतो ना. आणि ते दूध मात्र उतू जात असतं हे आता प्रतिमाला दिसतं. आणि आता त्या सुमनला मात्र ह्याचा काहीच भान नसतो, कारण ती आता आपल्या तंद्रीमध्येच असते ना. लक्ष कुठे आहे ग तुझं, असं म्हणते आता प्रतिमा येऊन. तर आता लायटर सुद्धा पडतं पायावर सुमनच्या. सुमन, काय चाललंय तुझं, असं म्हणते आता प्रतिमा. अरे देवा, जखम झाली आहे, इथे बस, असं म्हणते आता प्रतिमा. मी हळद लावते, असं म्हणते. आणि आता सुमनच्या पायाला खूप लागलेलं असतं आणि आता हळद लावते प्रतिमा तिच्या पायाला.
बघू बघू असं म्हणते आणि प्रतिमा तिची काळजी घेत असते. वहिनी काय नाही झालं असं म्हणते. आता ती रक्त वाहतंय बघ असं म्हणते आता प्रतिमा आणि खूप रक्त येत असतं आता सुमनच्या पायातून. तर मग आता सुमन मात्र आपल्या विचारातच असते. आता प्रतिमा म्हणते हेच मी कधीपासून सांगतेय सुमन तुला, तुझं कशातच लक्ष लागत नाहीये असं म्हणते आता प्रतिमा. आता सुद्धा कुठल्या तर विचारातच होतीस तू म्हणून हे सगळं झालंय ना असं म्हणते आता प्रतिमा. काय चाललंय सुमन असं म्हणते आता ती. तर आता प्रतिमा मात्र म्हणते आता तरी सांग ना गं. तर आता तिला आठवतं परत सुमनला कसं नागराजने दम दिलेला असतो. कुणाला भेटायला गेला होतास? कुठे जाता? अशी प्रश्न मला विचारायचं नाहीत. असं सगळं आता आठवतं सुमनला. "वहिनी" असं म्हणते आता सुमन, "खरंच काही नाही झालंय खरंच." असं म्हणते आता सुमन. मात्र मात्र प्रतिमा खूप आता विचारात असते, की नक्की काहीतरी झालंय सुमनसोबत म्हणून. आणि "मी स्वयंपाक काय करायचं?" हे विचार करत होते आणि तेवढ्यातच मला तंद्री लागली असं म्हणते सुमन. मात्र प्रतिमाला डाऊट आलेलाच आहे, की काहीतरी चुकलंय आता सुमनबद्दल म्हणून. तंद्री लागल्यामुळे पुढची गडबड झाली असं वगैरे म्हणते आता सुमन. बाकी काही नाही असं वगैरे म्हणते ती. तर आता सुमन जाते तिकडून आणि म्हणते खोली आवरून येते म्हणून. तर आता प्रतिमा थांबलेली असते तिथेच किचनमध्ये आणि आता सुमन मात्र तिथून निघून जाते आपल्या खोलीमध्ये बघा प्रेक्षकहो. तर आता इथे सायली म्हणते, "इतकी छान चिठ्ठी मी त्यांच्यासाठी पाठवली, तरी यांना काही फरक नाही पडलेला." असं म्हणते आता सायली अस्मिताला. "हल्ली तर यांच्याकडे माझ्यासोबत बोलायला वेळसुद्धा नाहीये. काय माहीत ऑफिसमध्ये एवढे कुठल्या कामात असतात आणि ह्यांना ऑफिसमध्ये माझी आठवण पण येते की नाही देव जाणे." असं म्हणते आता सायली. तर अस्मिता म्हणते, "अगं सायली इकडे ये, इकडे ये. चल बस इथे." असं म्हणते आता अस्मिता आणि सायली आता बसते बेडवरती आणि अस्मिता तिला समजावते. आता अस्मिता म्हणते, की "तुला माहिती आहे का, खूप वर्षांपूर्वी सचिनबद्दल सुद्धा मला असंच वाटत होतं." असं म्हणते आता अस्मिता. "वाटत होतं की त्याला माझ्यामध्ये इंटरेस्टच नाही आहे." असं म्हणते आता अस्मिता. "त्याचं प्रेमच नाही आहे माझ्यावर. पण त्याला माझ्या प्रेमात परत पाडण्यासाठी मी एक ट्रिक केली." असं म्हणते अस्मिता. तर सायली म्हणते, "कुठली ट्रिक?" "मी माझा ना ड्रेसिंग सेन्सच बदलला, मॉडर्न केला, थोडासा मेकअप करायला लागले. मग काय सचिन स्वतःहूनच म्हणायला लागला, की "चल आज डिनरला जाऊ, चल आज सिनेमाला जाऊ." असं म्हणते आता अस्मिता. "मला असं वाटतंय की तू पण हेच करायचं." असं म्हणते आता अस्मिता. तर सायली म्हणते, "हो, हो." आणि अस्मिता आता म्हणते, की "सायली हे अगं, तुझा नवरा ना खूप हँडसम आहे." असं म्हणते आता अस्मिता. "कॉलेजमध्ये ना त्याच्या मागे-मागे खूप सुंदर मुली लागलेल्या असायच्या." असं म्हणते आता अस्मिता. "तुला मध्ये ती आठवते का आपल्या घरी आलेली? हां? ती तर बडी-बडी म्हणून त्याला मिठ्या मारायची." असं म्हणते आता अस्मिता. "आता ती नाही आहे, फक्त सुंदर लेडी क्लायंट आहेत." असं म्हणते आता अस्मिता. तर सायलीला जरा भीती वाटते. तर आता अस्मिता म्हणते, "तुझा नवरा एकदम देखणा आहे, यशस्वी वकील आहे, तर या लेडी क्लायंट्स त्याच्या केबिनमधून बाहेर पडणारच नाही." तसं म्हणते आता अस्मिता. "अगदी या क्षणाला अर्जुन खरं तर काम करत असेल, पण तेच काम एखाद्या सुंदर लेडी क्लायंटचं असेल तर?" असं म्हणते आता अस्मिता. तर सायलीला आता विचार येतात. "तो तिथे राहून काम करत असेल, पण तू इथे राहून काहीच करू नाही शकणार." असं म्हणते आता अस्मिता. तर आता सायलीला विचार यावे लागतात, की कसं मुली म्हणत असतात अर्जुनला, "अर्जुन सर, ही केस जिंकण्यासाठी मी वाटेल ते करू शकते, पण मला या प्रॉब्लेममधून सोडवा प्लीज अर्जुन सर." आणि म्हणून हात पकडत असते ती बाई. ते तिला आठवतं, "मी काय करू? तुमच्यासारख्या वकिलाच्या मदतची खूप गरज आहे मला." असं म्हणून रडत असते ती. तर आता अर्जुन लगेच तिला हँडकर्चीफ देत असतो. हे सगळं आता तिला आठवतं आणि आता तिला खूप इन्सेक्युरिटी वाटत असते सायलीला आणि बायकोचा तेव्हाच कॉल आलेला असतो आणि अर्जुन बघतो बायको म्हणून. "अर्जुन सर" असं म्हणून हात पकडते ती मुलगी परत. "बोला ना माझ्याशी अर्जुन सर" असं म्हणत असते ती मुलगी. "मला माझ्या बायकोचा असं वगैरे फोन आलाय वगैरे सांगतच नाही तो आणि पाणी वगैरे देत बसतो त्या बाईला. परत-परत का फोन करतीये ही?" असं म्हणतो आणि आता बंद करतो तिचा कॉल आणि पाणी द्यायला जातो त्या लेडी क्लायंटला आणि आता तिच्याकडे थांबलेला असतो सावकाश-सावकाश म्हणत आणि "प्लीज तुम्ही रडू नका प्लीज" असं म्हणून थांबलेला असतो. हे आता आठवतं सायलीला. "नाही, नाही, नाही, नाही" असं म्हणते आता सायली. तिला हा असा स्वप्न दिसलेलं असतं. "नाही कामासाठी सुद्धा ह्यांनी दुसऱ्याकडे बघितलेलं मला चालणार नाही." असं म्हणते तर सायली. "ह्यांचं लक्ष फक्त माझ्याकडेच असायला हवं." असं म्हणते तर सायली. "मग तुला स्वतःमध्ये बदल घडवून आणावं लागणार आहे सायली." असं म्हणते आता अस्मिता. तर मग आता सायली विचार करायला लागते, काय करू, काय करू म्हणून. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तर रिकामध्ये काय आहे ते. "सायली कुठे आहे?" असं म्हणत होता अर्जुन. "मला काय माहीत?" असं म्हणत होता प्रताप. "मम्मा तुला माहिती आहे का?" असं म्हणतो आता अर्जुन. "नका सांगू तुम्ही, पण मला माहिती आहे ती आश्रमातच गेली असेल. काही गरज नाही." असं म्हणून आता सायली तयार होऊन येते आता हॉट ड्रेस घालून एकदम. तर आता अर्जुन बघतो तिला आणि तो म्हणतो, "तू तर रोजच्यापेक्षा छान दिसत आहेस बायको." असं म्हणतो तो.
तर आता इथे अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो आणि मग म्हणतो की ह्याच्यामध्ये तर फक्त 18 गाठोडी जप्त झाल्या असं म्हणून आहे असं म्हणत होता अर्जुन. कुसुमताई म्हणाल्या होत्या की आश्रमात आल्या गेल्यांची 20 गाठोडी मधुभाऊंनी स्वतः बनवली होती असं म्हणत होतं चैतन्य. याचा अर्थ कळतो का तुला चैतन्य? 20 पैकी 18 गाठोडी फक्त पोलीस स्टेशनमध्ये आहेत. म्हणजे 2 गाठोडी कुठे आहेत? ती 2 गाठोडी ते आलीच नाही. ती 2 गाठोडी कोणीतरी तपासणीच्या आधीच गायब केलीत. कोण? असं म्हणत होता अर्जुन. तर आता रिकॅप इथेच संपतो प्रेक्षक. तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.